नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची आणि मोठी अपडेट या ठिकाणी आलेली आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून 2,500 रुपये, त्याचबरोबर 1,500 रुपये हे दिव्यांग बांधव असतील, विधवा पेन्शन योजनेचे लाभार्थी असतील, श्रावणबाल योजनेचे लाभार्थी असतील व वृद्धपकाल योजनेचे लाभार्थी असतील, या सर्वांना त्यांच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून मिळतात. तर त्याचबरोबर या विषयाच्या संदर्भात आपण वेळोवेळी अपडेट देत असतो. राज्य सरकारच्या माध्यमातून यापूर्वी सुद्धा नोव्हेंबर महिन्याचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात यावे या संदर्भात शासन निर्णय जाहीर झाला होता. परंतु शासन निर्णय जाहीर होऊन सुद्धा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये प्रत्यक्षात हे पैसे वाटप होत नव्हते. का होत नव्हते या संदर्भात सुद्धा मी व्हिडिओ दिली होती की दिव्यांग बांधवांना काही लाभार्थ्यांना 2,500 रुपये आले, काही लाभार्थ्यांना फक्त 1,500 रुपये आले, त्यांचे 1,000 रुपये बाकी होते आणि त्यांना काही कागदपत्र त्या ठिकाणी सादर करण्यास सांगितलं होतं. ह्या सगळ्या गोष्टीविषयी आपण चर्चा केलेली होती आणि मी रात्री आपलं जे व्हॉट्सअप ग्रुप आहे त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये एक मेसेज टाकला होता की लाभार्थ्यांच्या माध्यमातून एक प्रश्न विचारला होता की सर, नोव्हेंबरचे पैसे आमच्या खात्यामध्ये कधी जमा होणार? एक 6-7 तारखेमध्ये पोर्टलवरती अपडेट येते आणि नंतर 2-3 दिवसामध्ये आमच्या खात्यामध्ये पैसे येतात. पण आत्ता 10 तारीख आली तरी सुद्धा आमच्या खात्यामध्ये पैसे येत नाहीत, 11 तारीख आली तरी सुद्धा आमचे पैसे खात्यामध्ये येत नाहीत. तर या संदर्भात मी व्हॉट्सअपवरती एक मेसेज टाईप केला होता की सामाजिक न्याय विशेष विभागाच्या माध्यमातून नोव्हेंबर महिन्याचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यासंदर्भात संपूर्ण नियोजन पूर्ण झालेलं आहे. फक्त वित्त विभाग आणि नियोजन विभाग यांच्या माध्यमातून जी परवानगी घ्यावी लागते ती परवानगी आलेली नाही. तर त्याच अनुषंगाने राज्य सरकारच्या माध्यमातून एक अतिशय महत्त्वाचा शासन निर्णय जाहीर झाला आहे. मागचा जो शासन निर्णय जाहीर झाला होता त्यामध्ये ज्या पुरवणी मागणी असेल किंवा जो निधी वितरित करण्यासंदर्भात जी रक्कम होती ती कमी होती आणि आत्ता मात्र दिव्यांग बांधवांना या ठिकाणी ॲडिशनल जे 1,500 रुपये किंवा जे 1,000 रुपये त्यांना द्यायचे, म्हणजे एकूण जे 3,500 रुपये द्यायचे आहेत, काही लाभार्थ्यांना यापूर्वी 1,500 रुपये आले त्यांना वाढीव द्यायचे आहेत. तर या सगळ्या गोष्टीचा विचार करता जे कागदपत्र लाभार्थ्यांनी अपडेट केले आहेत त्यांचा आकडा अचानक वाढला आणि निधी या ठिकाणी कमी पडत होता. त्यामुळे वित्त व नियोजन विभागाच्या माध्यमातून होकार येत नव्हता की तुम्ही डीबीटी करा. अशातच या सर्व लाभार्थ्यांना त्यांच्या खात्यामध्ये पैसे देण्यासाठी रक्कम जी लागते ही रक्कम वाढवून घेणं खूप गरजेचं होतं आणि म्हणून त्या ठिकाणी आत्तापर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे वाटप झाले नव्हते. या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून एक अतिशय महत्त्वाचा आज शासन निर्णय जाहीर झाला. मी शासन निर्णय सुद्धा जाहीर या ठिकाणी स्क्रीनवरती दाखवतो आणि या शासन निर्णयामध्ये जी निधी वितरित केला आहे किंवा जो निधी जाहीर केलेला आहे हा अगोदरच्या निधीपेक्षा खूप जास्त रकमेचा या ठिकाणी शासन निर्णय आहे. आणि या शासन निर्णयाच्या माध्यमातून आपल्याला स्पष्टपणे होतं की आपल्याला आता जे काही 2,500 रुपये असतील, 1,500 रुपये असतील, तो खात्यामध्ये येण्यासंदर्भात जो मार्ग होता तो पूर्णपणे या ठिकाणी सुरळीत किंवा सुखकर होणार आहे किंवा झालेला आहे किंवा मोकळा झालेला आहे. कारण मित्रांनो, जोपर्यंत निधी कमी पडतोय तोपर्यंत वित्त विभाग परमिशन देऊ शकत नाही. आता लाभार्थ्यांची संख्या जास्त आणि त्याला जो वाटप केला जाणारा निधी हा कमी पडत असेल तर साहजिकच त्या ठिकाणी शासन निर्णय जाहीर होऊन सुद्धा तुमच्या खात्यामध्ये पैसे डीबीटीच्या माध्यमातून वाटप होणार नव्हते. म्हणून मी त्या संदर्भात आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार रात्रीच मी अपडेट दिली होती की बाबा सर्व काही ओके झालेलं आहे, तुमच्या पोर्टलवरती अपडेट करायचं काम अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे. परंतु निधी वितरित करण्यासाठी जो निधी लागतो तो निधी वित्त विभाग आणि नियोजन विभाग यांच्या माध्यमातून दिला जातो. तर निधी कमी पडत असल्या कारणाने त्या ठिकाणी सामाजिक न्याय विशेष विभागाला त्या ठिकाणी अडचण निर्माण होत होती. मात्र ते आता अडचण दूर झालेली आहे. लक्षात ठेवा, शासन निर्णय, वाढीव रकमेचा शासन निर्णय या ठिकाणी जाहीर झालेला आहे. म्हणजे दिव्यांग बांधवांना जे 3,500 रुपये किंवा जे वाढीव अनुदान मिळणार होतं ते वाढीव अनुदान आता मिळणार, 100% मिळणार. काही काळजी करायचं कारण नाहीये. कारण अचानक लाभार्थ्यांची संख्या वाढली, नियोजन व वित्त विभागाला थोडीशी निधीची कमतरता पडल्यामुळे या ठिकाणी तो शासन निर्णय जाहीर करून घेणं गरजेचं भासलं. आणि या ठिकाणी आता आनंदाची बातमी म्हणजे लवकरच लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे वितरित केले जाणार आहेत. लक्षात ठेवा. आता तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल तर तारीख सांगा. एक लक्षात ठेवा, आता निधी वितरित झालेला आहे. आता याच्यावरती प्रोसेस होणार. संबंधित जिल्हाधिकारी कार्यालय किंवा सामाजिक विभाग यांच्या माध्यमातून जो डेटा प्राप्त झालेला आहे तो डेटा डिस्ट्रीब्यूट होणार आणि संबंधित बँकांना त्या संदर्भात सूचना केल्या जाणार. परंतु त्या अगोदर आपल्या पोर्टलवरती अपडेट सुद्धा येणार. तारीख का डिक्लेअर होत नाहीत, त्याचबरोबर तुमच्या खात्यामध्ये पैसे कधी येतील या संदर्भात सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या आहेत. आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी शासनाने महत्त्वाचा शासन निर्णय जाहीर करून या ठिकाणी दिव्यांग बांधव, संजय गांधी निराधार, विधवा पेन्शन योजना, ज्येष्ठ नागरिक आणि श्रावणबाल या सर्वांना या ठिकाणी आनंदाची बातमी दिलेली आहे. लवकरच हे पैसे तुमच्या खात्यात येतील. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.